मिस्टर हेमतपूरकर, मी तुम्हाला इथं बोलावलं कारण मला असं वाटलं की तुम्ही नाईलाजानं हे काम करताय. तसं असेल तर व्हाय डोंट यू स्पीक? सर, आपल्याला आवडेल तेच बोलता येईल अशी खात्री नाही माझी. मग तुम्हाला आवडेल ते बोला. सर, काम करायचंच आहे. ते अर्जंट करण्यामागची कारणं कोणती हे मला कळावं अशी माझी अपेक्षाही नाही. पण हे काम एका रात्रीत व्हावं हे मला जरा जास्त वाटतंय. आपण मुख्यमंत्री आहात. आपण उद्या म्हणालात की या कलाकाराला फ्लॅट द्यायचंय, प्रोसिजरचं नंतर पाहू, तर मी आत्ताच ताबडतोब चाव्या हवाली करतो. प्रश्न संपला. पण हे काम एका विशिष्ट पद्धतीनं निकषानुसार करायचं असेल तर मग ते एका रात्रीत कसं करायचं हा प्रश्न उभा राहतो. आता एखाद्याला घर देणं हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे, आम्हाला मान्य. पण मग तरीही ही निवड, ही गाळणी कशासाठी? तर ही एखाद्याची खासगी मालमत्ता नसून शासकीय आहे. म्हणून राज्यातील गरजू गुणी माणसांनी ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमची, आणि ती निवडलेली माणसं निकषात बसतात की नाही हे तपासण्याचं काम आमचं. म्हणजे फ्लॅट कुणाला द्यायचा ह्याचा राजकीय निर्णय माझा आणि तो कसा द्यायचा ह्याचा प्रशासकीय निर्णय तुमचा?